कसे प्रगट झाले याची एक सुंदर कथा आपण जाणून घेऊ. एका धनगर भक्तासाठी देव या ठिकाणी प्रगट झाले असे म्हटले जाते. ते वारुळातून प्रगट झाले म्हणून त्यांना म्हस्कोबा असे म्हटले जाते. काळभैरवनाथ आधी काशीला आले होते आणि त्यांना काशी कालखंडाचा राजा देखील म्हटले जाते. नंतर महाराष्ट्रामध्ये राक्षसांचे थैमान माजले. त्याचा वध करण्यासाठी आधी ते अहिल्याबाई नगर येथे आले. तिथून ते सोनारी येथे गेले. त्या गावातच एक कमळाजी नावाचा धनगर राहत होता. त्याचा वाड्याजवळ काळभैरवनाथ यांचे मंदिर होतं. कमळाजी रोज देवास दर्शन घेऊनच रानात जात असे. काही काळात तिकडे दुष्काळ पडला म्हणून कमळाजी वीरकडे स्थलांतरित झाले. त्यांना रोज देवाची आठवण येत होती. एके दिवशी स्वतः देव त्याला भेटायला नागरूपात आले आणि जवळजवळ 12 वर्ष देव नागरूपात कमळाजीच्या घोंगटीमध्ये राहत होते. पण तेथील गावकऱ्यांना ते दिसले आणि त्यांनी त्याच्या वडिलांना सांगितलं. कमळाजीच्या वडिलांनी त्याला विचारले की हे सगळं खरं आहे का? आपण काही ऐकलं नाही. असे बोलत कमळाजी तेथून निघून गेला आणि देवाला सांगू लागला. तेव्हा देवाने त्याला एका पडीक शेतात एक वारुळ आहे तेथे सोडून देण्याचे सांगितले आणि त्याने तसंच केले. बराच काळ गेल्यानंतर त्या शेतीच्या मालकाने ते शेती करायचं ठरवलं आणि नांगर बैल घेऊन शेताकडे गेले. हे बातमी कमळाजीला कळली आणि ते तिथे गेले आणि त्या मालकाला सांगितले की त्या वारुळावरून नांगर फिरू नका. पण त्यांनी काही ऐकले नाही. तेव्हा त्या बैलाचा मृत्यू झाला असता संपूर्ण गावकरी गोळा झाले. तेव्हा कमळाजीने त्यांना देवाची माफी मागायला सांगितले.